नमस्कार, मी दिव्या हुरकट रांधड. पाहूयात आजच्या महत्त्वाच्या राजकीय घडामोडी. पहिली बातमी आहे मनोज जरांगेंसंदर्भात. मनोज जरांगेंनी मोठी घोषणा केली आहे. जरांगेंनी निवडणुकीतून माघार घेण्याचा निर्णय घेतलाय. जरांगे म्हणाले, मित्र पक्षांची यादी येणार होती, यादी आली नाही. एका जातीवर लढणं शक्य नाही, अजूनही मित्र पक्षांची यादी आलेली नाही. नाईलाजाने आपण थांबलेलं बरं. आता पाडापाडी करावी लागेल. आपण 13-14 महिने राजकारण पाहतोय फक्त. त्यामुळे आपल्याला निवडणूक लढायची नाही, अशी घोषणा मनोज जरांगेंनी केली आहे. आपले अर्ज मागे घ्या, ही सगळ्यांना विनंती करतोय. आपली उगाच फसगत होईल. आपलं आंदोलन सुरूच आहे. निवडणूक झाली की आपण पुन्हा आपला लढा देऊ. एका जातीवर निवडणूक लढवणं शक्य नाहीये. एका जातीवर जिंकता येणार नाही. मित्रपक्षांनी यादी पाठवलेली नाही, त्यामुळे आम्ही निवडणूक लढवणार नाही, असं मनोज जरांगेंनी जाहीर केलंय. कोल्हापूर उत्तर मतदारसंघातून काँग्रेसच्या अधिकृत उमेदवार मधुरिमा राजे यांनी अचानक माघार घेतली आहे. आपला अर्ज माघारी घेण्यासाठी स्वतः मधुरिमा राजे छत्रपती, खासदार शाहू महाराज छत्रपती, काँग्रेस नेते सतेज पाटील, मालोजी राजे छत्रपती जिल्हाधिकारी कार्यालयात उपस्थित होते. अपक्ष उमेदवार राजेश लाटकर यांनी माघार न घेतल्याने मधुरिमा राजे छत्रपती यांनी निवडणुकीतून माघार घेतली आहे. या राजकीय घडामोडी दरम्यान काँग्रेस नेते सतेज पाटील हे मालोजी राजे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांवर भडकल्याचं देखील पाहायला मिळालं. शाहू महाराजांकडेही सतेज पाटील यांनी नाराजी व्यक्त केली. तुम्ही जे केलंय ते बरोबर नाहीये. माघार घ्यायचीच होती तर अगोदर का नाही सांगितलं? मला तोंडघशी का पाडलं? माझी नाचक्की का केली? असा सवाल सतेज पाटील यांनी छत्रपती शाहू महाराज आणि मालोजी राजे यांना केलाय. पोलीस महासंचालक रश्मी शुक्लांची निवडणूक आयोगाकडून बदली करण्यात आली आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने या संदर्भातले आदेश जारी केले. त्यांना तातडीने पदरचनेतील त्यांच्या नंतरच्या सर्वात वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याकडे पोलीस महासंचालक पदाचा कार्यभार सोपवण्याचे आदेश देखील देण्यात आले आहेत. निवडणूक आयोगाने राज्याच्या मुख्य सचिवांना हे निर्देश दिलेत. यानंतर मुख्य सचिवांनी देखील 3 वरिष्ठ IPS अधिकाऱ्यांच्या पॅनलला नव्या पोलीस महासंचालकांच्या नियुक्तीची प्रक्रिया सुरू करण्याचे आदेश दिले. भाजपाचे बंडखोर नेते गोपाळ शेट्टी हे बोरीवलीतून अपक्ष लढण्यावर ठाम होते. मात्र आज अखेर त्यांनी माघार घेतली आहे. देवेंद्र फडणवीस यांची शिष्टाई यशस्वी ठरली आहे. विनोद तावडे यांच्याशी चर्चा झाल्यानंतर गोपाळ शेट्टींनी उमेदवारी मागे घेतली. माझी लढाई विशिष्ट कार्यपद्धतीवर होती. कार्यकर्त्यांची काळजी पक्ष घेतो. मला अनेक नेते भेटायला आले. गोपाळ शेट्टी यांना काय करायचं ते करू दे, अशी भूमिका पक्षाने घेतली नाही. त्यामुळे मी माघार घेतोय, असं गोपाळ शेट्टींनी जाहीर केलं. बोरीवलीत भाजपाने संजय उपाध्याय यांना उमेदवारी दिली. त्यानंतर गोपाळ शेट्टींनी बंड करत काहीही झालं तरीही निवडणूक लढणारच असं म्हटलं होतं. मात्र 4 नोव्हेंबरला अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे. त्या दिवशी त्यांनी निवडणुकीतून माघार घेतली आहे. सदा सरवणकर यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला नाहीये. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे माहीम विधानसभा मतदारसंघातून पहिल्यांदा निवडणूक लढवत आहेत. त्यांना ही निवडणूक सोपी व्हावी म्हणून महायुतीमधील घटक पक्षांकडून जोरदार प्रयत्न सुरू होते. मात्र उमेदवारी अर्ज मागे घेण्याला काही तास उरले असतानाही शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार सदा सरवणकर हे उमेदवारी मागे न घेण्यावर ठाम होते. अर्ज मागे घेण्यासाठीचे शेवटचे 15 मिनिटं उरलेले असताना राज ठाकरेंकडून भेट नाकारल्याचं सरवणकरांकडून सांगण्यात आलं आहे. त्यामुळे आता माहीम विधानसभा मतदारसंघात तिहेरी लढत होणार हे नक्की आहे. विधानसभा निवडणूक न लढवण्याचा निर्णय मनोज जरांगेंनी आज सकाळी जाहीर केला. त्यानंतर छगन भुजबळ यांनी प्रतिक्रिया दिली. देर आहे दुरुस्त आहे. एका समाजावर निवडणूक लढता येत नाही. जरांगेंच्या निर्णयाचं स्वागत आहे, अशी प्रतिक्रिया जरांगेंच्या निर्णयावर छगन भुजबळ यांनी दिली आहे. बहुजन विकास आघाडीच्या सर्व उमेदवारांना विधानसभेची निवडणूक शिट्टी चिन्हावर लढवता येणार आहे. निवडणूक आयोगाने शिट्टी हे चिन्ह जनता दल या पक्षासाठी राखीव ठेवल्याचं स्पष्ट केल्यानंतर बहुजन विकास आघाडीने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. या याचिकेवर आज उच्च न्यायालयाने बहुजन विकास आघाडीच्या बाजूने निकाल दिलाय. वर्धा जिल्ह्यातील आर्वी मतदारसंघातून भाजपचे आमदार दादाराव केचे यांनी बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला होता. परंतु केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्याशी सकारात्मक भेट झाल्यानंतर त्यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतलाय. सिल्वर ओकमधून पवार आणि ठाकरेंनी बंडखोरांना फोन केल्याचं समोर आलंय. तसंच माघार न घेतल्यास त्यांच्यावर नाईलाजाने कारवाई करावी लागेल, असा इशाराही ठाकरेंनी दिलाय. अर्ज मागे घेण्यासाठी अवघी काही मिनिटं बाकी असताना शरद पवार आणि ठाकरेंनी पत्रकार परिषदेत याबाबत माहिती दिली. मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी विधानसभा निवडणूक लढवणार नसल्याची घोषणा केली आहे. यानंतर ओबीसी समाजाचे नेते लक्ष्मण हाके यांनी जरांगे यांच्यावर निशाणा साधलाय. जरांगे बारामती स्क्रिप्टनुसार ते वागत आहेत. जत्रा भरवणं सोपं असतं, लढणं अवघड असतं, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. अशाच महत्त्वाच्या राजकीय घडामोडी आम्ही रोज तुमच्यासाठी घेऊन येत असतो. या तुमच्याकडून मिस होऊ नये यासाठी सरकारनं आम्हाला सबस्क्राईब करायला विसरू नका.